फर्स्ट लॉ जो होता तो होता dq, दॅट इज हीट चेंज. ही हीट आयदर आपण प्रोव्हाइड केलेली आहे किंवा सिस्टीम मधून रिलीज झालेली आहे, म्हणजे सिस्टीमनं ऍब्सॉर्ब केले किंवा रिलीज केले, इज इक्वल टू dw प्लस du. म्हणजे काय, समजा आपण एखादी हीट प्रोव्हाइड केली तर त्या हीटचं काय कन्व्हर्जन होऊ शकतं, एकतर वर्डन मध्ये होऊ शकतं किंवा हा जो फॅक्टर आहे हा दिस इज चेंज इन इंटरनल एनर्जी. तर चेंज इन इंटरनल एनर्जी जी आहे ही इंटरनल एनर्जी आपण एक्झॅक्टली मेजरमेंट करू शकत नाही. हे काल आपण बघितलं की जसं आपण पोटेन्शियल एनर्जीचं बघतो की एक्झॅक्ट पोटेन्शियल एनर्जी आपल्याला माहित नाही, त्यासाठी आपल्याला एक रेफरन्स लेवल लागते. जसं आपण ग्राउंडला 0 मानल्यानंतर मग आपण mgh असं आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो, किंवा mgh h जर स्मॉल असेल तर आपण तसं म्हणतो, पण कम्पेअर टू रेडियस ऑफ अर्थ असेल तर आपण काय करतो -gm कॅपिटल M अपॉन r असं एक कन्सिडर करतो, ते आपण केलेलं आहे. तर त्यासाठी एक रेफरन्स लेवल लागते, म्हणजे सेंटर 0 कुठं मानतोय आपण त्यानुसार. तसंच हे इंटरनल एनर्जीज आहे, ती आपण एक्झॅक्ट व्हॅल्यू आपण मेजरमेंट करू शकत नाही, पण त्यातला जो चेंज आहे सो तो चेंज आपण मेजरमेंट करू शकतो. सो इंटरनल एनर्जी मध्ये काल मी सांगितलं तुम्हाला की एकतर रोटेशनल एनर्जी असते, व्हायब्रेशनल एनर्जी असते. जी आपली थर्मल एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जी आहे, त्याला सोडून सुद्धा काही एनर्जी त्या पार्टिकलची, त्या मॉलिक्युल्सची त्या सिस्टीम मध्ये असू शकते. इंटरॅक्शन एनर्जी असू शकते, म्हणजे आता एक सिस्टीम आहे, ही सिस्टीम आहे, ह्याच्यात नंबर ऑफ गॅस पार्टिकल असणार आहेत, बरोबर, एकच पार्टिकल असणार आहे, नंबर ऑफ मोल्स असणार आहेत. तर ह्या प्रत्येकाचं एकमेकांशी जे काही इंटरॅक्शन असणार आहे त्याची इंटरॅक्शन एनर्जी पण असणार आहे. सो ही सगळी एनर्जी काउंट होणार आहे इंटरनल एनर्जीमध्ये. आणि ही सिस्टीम खूप ह्यूज असल्यामुळं वी कॅनॉट ॲक्च्युली मेजर द ऑल एनर्जीज, पण आपण त्याचा जो चेंज आहे तो कॅल्क्युलेट करू शकतो. देर आर सेव्हरल वेज, ते आपण हळूहळू बघणार आहे, ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. दिस इज इन डिफरन्शियल फॉर्म. डिफरन्शियल का, तर चेंज आहे ह्याच्यामध्ये. dq इज चेंज इन हीट, दिस इज वर्क डन अँड चेंज इन इंटरनल एनर्जी. ओके, किंवा काही केसमध्ये इन्फायनाइटसिमली स्मॉल जर चेंज असेल तर डेल्टा क्यू इक्वल टू डेल्टा डब्ल्यू प्लस डेल्टा यू असं लिहू शकतो आपण. हा काय झाला, हा ऍक्च्युअल चेंज झाला फॉर व्हेरी स्मॉल टाइम इंटरवल. आणि ज्या वेळेला हा चेंज टाइम टेंड्स टू 0 असेल त्याला आपण म्हणतो की त्याचा डिफरन्शियल फॉर्म आहे. सो हा जो आहे आपण हाच वापरणार आहे मोस्टली. सो दिस इज कॉल्ड डिफरन्शियल फॉर्म ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. ओके, आता आपल्याला काय बघायचं आहे, वर्कडन आपल्याला बघायचं आहे वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये कसं होतंय. आणि त्याच्या आधी आपण काही टाईप बघणार आहे प्रोसेसेसचे. लेट्स सी व्हॉट इज आयसोथर्मल प्रोसेस. सो जिथं जिथं आयसो हा शब्द येणार आहे ह्याचा अर्थ असा असणार आहे चेंज होत नाहीये ती क्वांटिटी. तर आता आयसोथर्मल प्रोसेसेस आर द प्रोसेसेस इन विच थर्मल मीन्स टेम्परेचर, द प्रोसेसेस इन विच टेम्परेचर इज नॉट गोइंग टू चेंज, दोज प्रोसेसेस आर कॉल्ड ॲज आयसोथर्मल. सो डेल्टा टी जो आहे हा चेंज इन टेम्परेचर आहे. सो दिस मस्ट बी इक्वल टू 0. याचा अर्थ काय, प्रोसेस सुरू व्हायच्या आधी आणि प्रोसेस संपल्यानंतर टेम्परेचर जे आहे त्यात काही चेंज नाही, ते टीच राहिलेलं आहे. सो त्याला आपण म्हणणार, आता हा कॅपिटल डेल्टा आहे, हा स्मॉल डेल्टा आहे, फार काही फरक नाही आहे, कोणताही डेल्टा काढू शकता. चेंजसाठी आपण डेल्टा नोटेशन दाखवतो. हा आहे व्हेरी स्मॉल डेल्टा, ठीक आहे. याचा अर्थ काय, स्मॉल डेल्टाचा अर्थ काय की एक छोट्याशा टाइम इंटरव्हलसाठी आपण तो घेतलेला आहे. आणि हा काय ओव्हरऑल चेंज आहे म्हणून हा कॅपिटल डेल्टा आहे. आणि डिफरन्शियल फॉर्म मध्ये आपण डी लिहितो, ठीक आहे. हे सगळे चेंजेस आहेत पण फक्त त्यांचे मॅथमॅटिकल मिनिंग थोडे वेगळे आहेत, ठीक आहे. आयसोथर्मल प्रोसेस इज इन विच टेम्परेचर इज नॉट गोइंग टू चेंज. तर टेम्परेचर चेंज होत नाही अशी कुठली प्रोसेस तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही हीट इंजिन स्टडी केलंय का? ठीक आहे, आपल्याला करायचं आहे सेकंड टॉपिक मध्ये हीट इंजिन पण आहे. हे बघ कार्नोट इंजिन आहे, हीट इंजिनचा टाईप आहे तो हीट इंजिन. हे बघ हीट इंजिन आहे. तर त्या हीट इंजिन मध्ये आपण असं कन्सिडर करतो, हे कन्सिडर आहे म्हणजे त्याला काय म्हणतात आपण आयडियल प्रोसेस असते ती. तर त्याच्यामध्ये आपण असं कन्सिडर करतो त्यात
एक हीट सिंक असतो ज्याच्यामध्ये हीट ॲब्सॉर्ब होत असते, तर आपण असं कन्सिडर करतो की त्याचं टेम्परेचर चेंज होत नाही आहे. सो दॅट इज नथिंग बट आयसोथर्मल प्रोसेस. सो हीट ॲब्सॉर्ब होते पण त्याचं काहीतरी वर्ल्डमध्ये ट्रान्सफर होते पण टेम्परेचर चेंज होत नाही आहे, अशी जी प्रोसेस असेल त्याला आपण आयसोथर्मल प्रोसेस असं म्हणणार. थर्मल मीन्स टेम्परेचरशी रिलेटेड आहे, तुम्हाला माहिती आहे. सो आयसो मीन्स चेंज होत नाही आहे, सेम आहे. दुसरी आपण महत्वाची प्रोसेस जी बघतो ती आहे ॲडिएबॅटिक प्रोसेस. ठीक आहे. सो ॲडिएबॅटिक प्रोसेसमध्ये चेंज इन हीट इज 0. ठीक आहे. आता मी इथे डेल्टा काढतोय, म्हणजे डेल्टाच काढायला पाहिजे असं काय नाही, तुम्ही हे डिफरन्शियल फॉर्ममध्ये पण लिहू शकता, कारण आपल्याला शेवटी आपल्याला फर्स्ट लॉ मध्ये चेंजेस नंतर करायचे आहेत. ओके. सो ॲडिएबॅटिक जी प्रोसेस आहे त्यात हीट चेंज होत नाही. आता आपण एखादी समजा सिस्टीम ड्रॉ केली. ठीक आहे. तुम्हाला सिस्टीमचे टाईप माहिती आहेत ना, ओपन, आयसोलेटेड आणि क्लोज्ड. ओके. आपण आधी सिस्टीमचे टाईप बघू. पहिली आहे ओपन. ओपन सिस्टीम म्हणजे काय की जी सिस्टीम सराउंडिंग सोबत त्यातलं मॅटर आणि एनर्जी दोन्ही पण एक्सचेंज करू शकते, त्याला आपण ओपन सिस्टीम म्हणणार आहे. सो ओपन सिस्टीमचं एक्झाम्पल कप ऑफ टी, झाकलेलं नाही आहे, त्यातनं वाफ पण बाहेर जाऊ शकते आणि एनर्जी पण रेडिएट होते बाहेर. सो दॅट इज ओपन सिस्टीम. क्लोज्ड सिस्टीम जी असते, क्लोज सिस्टीम इज, त्याच्यावरती तुम्ही समजा झाकण ठेवलं तर काय होतंय, त्यातलं वाफ तर बाहेर जात नाहीये पण एनर्जी जी आहे ती कपाच्या माध्यमातून बाहेर जाते. सो दॅट इज क्लोज सिस्टीम, म्हणजे एनर्जी बाहेर जाते पण मॅटर बाहेर जात नाहीये. आणि थर्ड आहे आयसोलेटेड. सो आयसोलेटेड म्हणजे काय, जसं आपण थर्मास वापरतो, थर्मासमधून एनर्जी पण बाहेर जात नाहीये आयडियली आणि मॅटर पण जात नाहीये. तर आयसोलेटेड मध्ये काय होणार आहे, सिस्टीम मधला मॅटर आणि सिस्टीम मधली एनर्जी दोन्ही पण चेंज होणार नाही. सो ती ही केस आहे बघा. ॲडिएबॅटिक म्हणजे काय आहे, तर एनर्जी जी आहे ती चेंज होत नाहीये, बाहेरून काही एनर्जी आत येत नाही, आतून काही एनर्जी बाहेर जात नाही. सिस्टीमची जी काही एनर्जी असेल ती आतल्या आतच चेंज होईल झाली तर म्हणजे टोटल हीट चेंज होत नाहीये. म्हणजे समजा वर्गडण जर व्हायचं असेल तर त्यासाठी काय करायला लागेल, तर सिस्टीम मधली इंटरनल एनर्जी वापरायला लागेल. हा DQ 0 आहे. सो DW असण्यासाठी DU चेंज व्हायला लागेल. ठीक आहे, म्हणजे इंटरनल एनर्जी चेंज व्हायला लागेल. त्यानंतर आयसोबारिक आहे. आता बार हे कशाचं युनिट आहे माहिती आहे तुम्हाला, सांगा कशाचं युनिट आहे? प्रेशरचं युनिट आहे. सो आयसो मीन्स ओके. सो चेंज इन प्रेशर इज 0. ठीक आहे. मग अशा काही प्रोसेस आहेत की ज्याच्यामुळे प्रेशर चेंज होत नाहीये. फॉर एक्झाम्पल कुठलीही प्रोसेस घ्या, तुम्ही चहा उकळताय किंवा पाणी तापवताय, काहीतरी करताय, काही चेंज जो तुम्ही ओपन ॲटमॉस्फिअर मध्ये करताय. सो ॲटमॉस्फिअरिक प्रेशर जे आहे ते चेंज होत नाहीये सिस्टीमवरचं. सो दॅट इज नथिंग बट आयसोबारिक प्रोसेस. सो दॅट इज व्हेरी कॉमन एक्झाम्पल आयसोबारिक प्रोसेसचं. त्यानंतर आयसोकोरिक एक्झाम्पल आहे. सो आयसोकोरिक मध्ये असं आयसोलेटेड असू शकतं किंवा क्लोज सिस्टीम असू शकते. कारण आयसोकोरिक म्हणजे काय, कोर रिलेटेड टू व्हॉल्यूम. ठीक आहे, व्हॉल्यूम चेंज होत नाहीये. सो अशा प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे, आयसोकोरिक प्रोसेस. ओके. ओके. सो दीज आर 4 टाइप्स ऑफ डिफरंट प्रोसेसेस विच वी आर गोइंग टू सी. आता काय म्हटलंय बघा, आता ह्या ज्या प्रोसेसेस आहेत फर्स्ट लॉ अँड व्हेरियस प्रोसेसेस, तर ह्याच्यामध्ये फर्स्ट लॉ जो आहे, फर्स्ट लॉ हा कसा चेंज होणार आहे हे आपल्याला बघायचं. तर आता आपल्याला त्यासाठी DU चा एक डिफरन्शियल फॉर्म आहे तो आपण घेऊयात, म्हणजे आपल्याला ते समजायला सोपं पडेल. इथं मी DU म्हणजे काय असेल हे लिहितो. DU इज इक्वल टू एक कॉन्स्टंट असतो, जनरली आपण त्याला C म्हणतो मी ह्याला, कारण तो वेगवेगळ्या प्रोसेससाठी वेगळा असतो. त्याला CV आणि CP असे दोन आहेत, तुम्हाला करायचं आहे ते.
heat capacity at constant volume and heat capacity at constant pressure. तर तो सध्या आपण C लिहूयात, काहीतरी कॉन्स्टंट आहे, आणि दॅट इंटू चेंज इन टेम्परेचर. ठीक आहे. सो du इज इक्वल टू C dt. आणि dw आपल्याला माहितीच आहे. dw काय असतो सांगा, मायनस पी हे घेऊया, मायनस पी डीव्ही. प्लस पण घेऊ शकतो, पण तो कधी प्लस असतो जेव्हा सिस्टीमनं वर्क केलेला आहे. सो पहिली आपली प्रोसेस जी आहे ती आहे आयसोथर्मल. बरोबर. सो आयसोथर्मल प्रोसेससाठी काय होतं बघा, dt इज इक्वल टू 0. बरोबर. सो आपला जो फर्स्ट लॉ आहे त्यात काय चेंज होईल सांगा आता, dq इज इक्वल टू dw जो आहे तो आपला p dv प्लस c dt. हा du आहे आणि हा w आहे. हा प्लस आहे का मायनस आहे आपण हे नंतर डिटरमाइन करूया. हा काय आहे, हा u आहे, दिस इज u, चेंज इन इंटरनल एनर्जी, आणि हा जो आहे हा वर्क डन आहे. ओके. सो आता पहिल्या प्रोसेससाठी बघा काय आहे, चेंज इन टेम्परेचर 0 आहे, याचा अर्थ इंटरनल एनर्जी चेंज होणार नाहीये. याचा अर्थ सगळेच्या सगळे जे काय आपण हीट प्रोव्हाइड करतोय ते सगळेच्या सगळे हीट ही वर्क साठी वापरली जाणार आहे. जे काय वर्क आपल्याला दिसत आहे, एक्सपान्शन असेल किंवा कॉम्प्रेशन असेल, ते साइन वरती डिपेंड असेल. बरोबर. आता आपण समजा हे पॉझिटिव्ह घेतलं, dq हा पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. ओके. इथं निगेटिव्हच पाहिजे, हा निगेटिव्ह आहे. तर याचा अर्थ काय बघा, आपण पॉझिटिव्ह हीट देतोय, आपण देतोय हे बाहेरून करतोय आपण. सो वी आर प्रोव्हाइडिंग हीट, आणि त्यामुळे काय होणार आहे तर त्याला कॉम्प्रेस करणार आहे आपण. ठीक आहे. सो कॉम्प्रेशनमुळे काय होणार आहे, हा dv मायनस होणार आहे. सो मायनस मायनस प्लस पी dv आपल्याला मिळेल. सो दोन्ही साईडला प्लस आलं. ओके. सो आपण वर्क करण्यासाठी काय करतो, हीट प्रोव्हाइड करतोय. सो सेकंड टाइप काय आहे सांगा, ॲडिएबॅटिक. dq इज इक्वल टू 0 आहे ह्याच्यामध्ये. मग आता काय होईल, dq हा 0 झाला. सो मायनस पी डीव्ही इक्वल टू सी dt. सो पी डीव्ही इज इक्वल टू सी dt. ओके. एखाद्या वस्तूला आपण हीट दिल्यानंतर काय होतं सांगा, कॉम्प्रेशन होतं का एक्सपान्शन होतं, एक्सपान्शन होतं. एक्सपान्शन व्हायला पाहिजे. सो एक्सपान्शनच्या वेळेला हे पॉझिटिव्ह वर्क डन असणार आहे. ठीक आहे. सो आपण जेव्हा हीट देणार आहे त्यावेळेला काय होणार आहे, एक्सपान्शन होणार आहे, आणि जेव्हा हीट काढून घेणार आहे त्यावेळेला त्याचं कॉम्प्रेशन होणार आहे. त्यामुळे dv मायनस असेल, काढून घेतले म्हणून हा dq पण मायनस असेल. ओके. सो हे आपण काय करतोय, हे आपण शिकतोय बाय द सिस्टीम, ऑन द सिस्टीम नाही, बाय द सिस्टीम आहे. ते मायनस कधी आलं असतं, ज्या वेळेला ऑन द सिस्टीम आपण म्हटलं असतं. सो बाय द सिस्टीम जेव्हा आपण हे कन्सिडर करणार आहे त्यावेळेला हा पॉझिटिव्ह असणार आहे. सो त्यावेळेला ह्या सिस्टीम मधली हीट आपण काढून घेतली, याचा अर्थ हे निगेटिव्ह असेल, हीट कमी झाली, आणि त्यावेळेला काय होणार आहे, हीट काढल्यावरती काय होणार आहे, कॉम्प्रेशन होणार आहे. थंड झाल्यावरती ते कॉम्प्रेस होणार आहे. सो dv पण निगेटिव्ह असणार. सो निगेटिव्ह दोन्ही साईडला आलं. जेव्हा आपण हीट प्रोव्हाइड करणार आहे त्यामुळे एक्सपान्शन होणार आहे टेम्परेचरमुळे, आणि त्यामुळे dv पण पॉझिटिव्ह असणार. आता इथं बघा ॲडिएबॅटिक प्रोसेसमध्ये v वाढल्यानंतर काय होतंय, टेम्परेचर कमी होतंय. एक्सपान्शन लीड्स टू कूलिंग. ठीक आहे. जेव्हा एक्सपान्शन होणार आहे त्यावेळेला सिस्टीम कूल होणार आहे, कारण साइन निगेटिव्ह आहे. v वाढला की t कमी होतोय. किंवा दुसरी गोष्ट काय आहे, जर त्याचा साईज आपण रिड्यूस केला, प्रेस केलं, तर काय होणार आहे, त्याचे टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. आता हे कसं काय होतंय सांगा, ते काय होतंय तर dq 0 आहे. ही सिस्टीम मधून हीट बाहेर जाऊ शकत नाहीये किंवा बाहेरून आत येऊ शकत नाही. त्यामुळं व्हॉल्यूम जर आपण कमी केला तर काय होणार आहे, कोलिजन त्यांच्यातलं वाढणार आहे. कोलिजन वाढल्यामुळे काय होतंय तर टेम्परेचर वाढते. ठीक आहे. आणि ते वाढलेलं टेम्परेचर बाहेर जाऊ शकत नाहीये. ठीक आहे, dq 0 असल्यामुळं. किंवा ह्याच्या उलट dv वाढला म्हणजे व्हॉल्यूम वाढला तर काय होणार आहे, त्यांचं कोलिजन कमी होणार आहे आणि त्यामुळं
कूलिंग होणार आहे. किंवा हे दुसऱ्या पद्धतीनं कसं आपण शिकू शकतो किंवा कसं समजून घेऊ शकतो, तर ज्या वेळेला आपल्याला व्हॉल्यूम वाढवायचा आहे तर ती एनर्जी आपण बाहेरून देत नाही, तर ती एनर्जी कुठून जाणार आहे, तर ती टेम्परेचर चेंज म्हणून जाणार आहे. सो टेम्परेचर कमी झालं म्हणजे टेम्परेचरची एनर्जी कमी झाली आणि त्यामुळे तो व्हॉल्यूम वाढलेला आहे, असं आपण लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. त्यानंतर थर्ड प्रोसेस आपली कुठली होती, आयसोबारिक. प्रेशर चेंज होणार नाही आहे. आयसोबारिक प्रोसेस जी आहे, दोज आर डिफिकल्ट प्रोसेस टू कॅल्क्युलेट, कारण यातलं काही झिरो नाही आहे. बघा डीपी जो आहे इथं चेंज इन प्रेशर आपण घेतच नाहीये. ओके, इथं आपण काय घेतोय, पीच घेतोय. सो हे कदाचित आपल्याला कॅल्क्युलेट करायला अवघड जातं. त्यामुळं हा जो फर्स्ट लॉ आहे हा आहे तसंच आपण बघणार आहोत. आयसोबारिक जेव्हा प्रोसेस असेल तेव्हा इथं काही चेंज होणार नाही. त्यानंतर चौथी जी प्रोसेस आहे ती आहे आयसोकोरिक प्रोसेस. सो आयसोकोरिक प्रोसेस मध्ये काय होणार आहे, तर जे वर्क डन आहे ते झिरो होणार आहे. काय बघा, डीव्ही झिरो आहे आयसोकोरिक प्रोसेस साठी, हा झिरो झाला. डीबी झिरो म्हणजे काय, वर्क डन झिरो झालं. सो जी काय आपण हीट देणार आहे, हीट प्रोव्हाइड आपण करणार आहे, ती इंटरनल एनर्जी वाढण्यासाठी खर्च होणार आहे. किंवा समजा हीट काढून घेतली तर टेम्परेचर कमी होणार आहे. सो ह्या आयसोकोरिक साठी काय असणार आहे, डी क्यू इज इक्वल टू सी डी टी. ओके, म्हणजे काय बघा, आपण एखाद्या सिस्टीमला हीट दिली तर त्याचा टेम्परेचर वाढणार आहे आणि हीट काढून घेतली तर ती सिस्टीम कूल होणार आहे. वर्कडन काही नाही, वर्कडन झिरो आहे. ओके, सो टेम्परेचर चेंज आणि हीट एक्सचेंज एवढंच होणार आहे ह्याच्यात. सो अशा काही हे टाइप्स आहेत. मग त्यानुसार ओके, आता वर्कडन झिरो कुठं असेल सांगा, फक्त ह्या केसमध्ये झिरो आहे वर्कडन. ठीक आहे. समजा इन जनरल प्रोसेस आहे, इन जनरल जेव्हा प्रोसेस असेल, म्हणजे इन जनरल प्रोसेस म्हणजे काय, यापैकी कुठली स्पेसिफिक नाही आहे. पी व्ही टी यापैकी तिन्ही पण चेंज होऊ शकतात, क्यू पण चेंज होऊ शकतं, अशी प्रोसेस आहे. सो जेव्हा इन जनरल प्रोसेस असेल त्यावेळेला पी आणि व्ही हे दोन्ही पण व्हेरिएबल आहेत. ठीक आहे. सो आपल्याकडे एक गॅस लॉ आहे, आयडियल गॅस इक्वेशन म्हणतो आपण त्याला, एन आर टी. एन इज अ नंबर ऑफ मोल्स, आर इज गॅस कॉन्स्टंट किंवा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. ह्यालाच आपण एन इंटू के बी असं लिहू शकतो. कॅपिटल एन बी दॅट इज ॲव्होगाड्रो नंबर, एन ए लिहितो, सॉरी, एन ए इंटू के बी. सो दिस इज गॅस कॉन्स्टंट. इकडे फक्त पी आणि व्ही दोन्ही चेंज होते, इकडे टी चेंज होते. सो ज्यावेळेला आपल्याला इक्वेशन असेल तर एक व्हेरिएबल असेल तर सोडवणं सोपं जाईल. सो आपण काय करणार आहे, हा जो वर्क डन आहे डी डब्ल्यू, ह्याला टीच्या फॉर्म मध्ये घेणार आहे. चेंज इन पी व्ही दॅट इज इक्वल टू चेंज इन, हा म्हणजे डिफरन्शियल फॉर्म मध्ये लिहितोय मी, एन आर टी. बरोबर. सो एन आणि आर हे काय कॉन्स्टंट आहेत, सो ते डिफरन्शिएशनच्या बाहेर येतील आणि टीचं डिफरन्शियल होईल डी टी. सो दिस इज इक्वल टू एन आर डी टी. सो दिस इज फॉर इन जनरल. आता ह्याच्यात हे दोन्ही व्हेरिएबल असल्यामुळं हा पी डी व्ही नाहीये, हे लक्षात घ्या. हा काय आहे, ओके आपण पुढच्या पेजवर करूया. पी व्ही दोन्हीचा चेंज होतोय. सो दिस मस्ट बी इक्वल टू, आता ह्याच्यात काय दोन व्हेरिएबल आहेत. सो युव्ही रूल असतो, एक व्हेरिएबल कॉन्स्टंट ठेवायचं आणि दुसऱ्याचं डिफरन्शिएशन करायचं, प्लस दुसरं कॉन्स्टंट ठेवायचं आणि पहिल्याचं डिफरन्शिएशन. सो हा काय येणार, व्ही डी पी प्लस पी डी व्ही. ठीक आहे, बरोबर आहे. सो हा जस्ट पी डी व्ही नाही, हा व्ही डी पी पण आहे याच्यामध्ये. सो ज्या केसमध्ये प्रेशर चेंज होतंय त्या केसमध्ये आपल्याला हा जो हे जे इक्वेशन आहे हे एन आर डी टी हे नुसतं वापरता येणार नाही, याला मायनस व्ही डी पी पण करायला लागेल. पण आपला जे ही प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये डी पी हा झिरो आहे, जसं आपलं आयसोकोरिक प्रोसेस होती, सॉरी आयसोबारिक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये पी चेंज होत नाही, त्या केसमध्ये आपण वर्क डन इक्वल टू पी डी व्ही वापरू शकतो. म्हणजे वर्क डन हे पी डी व्हीच आहे, दिस इज इक्वल टू एन आर डी टी. पण
PdV म्हणजे वर्क डन आहे. सो हा जो VdP आहे हा आपल्याला इकडं मायनस घ्यायला लागतो. ठीक आहे. सो वर्क डन इज इक्वल टू DW लिहितो इज इक्वल टू काय येणार आहे हा NRDT मायनस VdP. RDT मायनस VdP. ठीक आहे. सो ह्या पद्धतीनं आपल्याला वापरायला लागू शकतं. पण ज्या केसमध्ये प्रेशर 0 आहे त्या केसमध्ये फक्त आपण एवढंच वापरू शकतो. जेव्हा आपल्याला दिलेला आहे की टेम्परेचर मध्ये चेंज होतोय त्यावेळेला आपण हा NRDT चा फॉर्म्युला यूज करू शकतो वर्क डन साठी. ठीक आहे. आणि त्यामुळे लक्षात घ्या NRDT हा 0 आहे तरी पण मायनस VdP जो काय आहे तो असणार आहे वर्क डन. ठीक आहे. त्यामुळे आपण एक प्रोसेस बघितली होती बघा इथं आयसोथर्मल प्रोसेस. सो तुम्ही म्हणाल इथं पण DT असणार आहे ह्याच्यामध्ये NRDT. सो हा DT 0 आहे मग DQ पण 0 होईल. तर तसं नाही कारण ह्याच्यात एक VdP हा असणार आहे. ठीक आहे. VdP प्लस PdV असं असणार आहे. आयसोथर्मल साठी काय असणार फक्त मायनस VdP असं असणार आहे. त्यानंतर ॲडिबॅटिक प्रोसेस साठी काय बघितलं आपण ॲडिबॅटिक प्रोसेस साठी वर्क डन इज इक्वल टू CdT म्हणजे हा मायनस असल्यामुळे हा मायनस CdT होणार आहे. वर्क डन इज इक्वल टू मायनस CdT. सो टेम्परेचर मधला जो चेंज असणार आहे त्याच्यावर आपण त्या केसमध्ये वर्क डन फाइंड आउट करणार आहे. ओके.